तर मित्रांनो, बिग बॉस माझा सीझन 5च्या घरातून आर्याची एक्झिट झाल्यानंतर आर्याने पहिल्यांदा तिचं आणि निकीमध्ये झालेल्या भांडणामध्ये बद्दल भाष्य केलेलं आहे. तिने काय भाष्य केलं ते आपण जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही चॅनल नवीन आला चॅनल सबस्क्राईब करा, नवीन पाहिजे बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. बिग बॉसच्या घरामध्ये आर्याने टास्क दरम्यान निकीवर हात उचलल्याने तिला घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हिंसा करत घरातील नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून एक्झिट घ्यावी लागली. घरातून बाहेर पडल्यानंतर आता आर्याने पहिल्यांदाच यावर भाष्य केलेलं आहे. आर्याने इंस्टाग्राम लाईव्ह जात टास्क दरम्यान नेमकं काय घडलं हे सांगितलं. तसंच तिने बिग बॉसवर नाराजी व्यक्त केलेली आहे. भाष्यकार आर्या म्हणते की मी वॉशरूममध्ये होते. निकीला अडवण्याचं काम आर्या करेल असा प्लॅन होता. निकीचे हात पकडल्यानंतर तिने बिग बॉस ही टच करते असं म्हणत ओरडायला सुरुवात केली. निकीला गेम खेळता येत नाही, तिला फक्त बोलता येतं. जेव्हा ती वॉशरूममध्ये आली तेव्हा मी अंकिताला म्हणाले की मी वॉशरूमचा दरवाजा बंद करून घेते, कारण अरबाज वगैरे बिझी होते. आजपर्यंत मी गेममध्ये समोरून कधी हिंसक झालेली नाही. निकीला मी मारल्याने तुम्ही मला सपोर्ट केला, हे बरोबर आहे, पण मला वाटत नाही की हे माझ्याकडून व्हायला पाहिजे होते, कारण मी निकी नाही आहे. आर्या म्हणते की पहिल्याच आठवड्यात निकीची नखं माझ्या गालावर लागलं होतं, तेव्हा काहीतरी होईल असं मला वाटलं होतं. नंतरही निकीच्या कॅप्टन्सीमध्ये मी तिला त्रास दिला, तेव्हा बेडरूममध्ये अंथरूण फेकत असताना जान्हवीने मला खेचलं, तेव्हा निकीने मला लाथ मारली. तिची आई म्हणते की माझी मुलगी मार खायला आली रे का. मला त्यांना सांगावंसं वाटतं की काकू, तुमची मुलगी मार खायला आलेली नाही, पण दुसऱ्यांच्या मुलीही मार खायला इथे आलेल्या नाही. मला जेव्हा सांगितलं की घराबाहेर जा तेव्हा मी काहीच बोलले नाही, कारण माझ्याकडून चूक घडली होती. मी त्यांच्या निर्णयाचा आदर केला. तिथे मी बोलायला हवं होतं की नाही हे मला माहीत नाही, पण याचा अर्थ निकी बरोबर असे नाही. पण तेव्हा कोणी काहीच बोललं नाही. जे झालं ते झालं. तुमचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आर्याने निकी आणि तिच्यामध्ये झालेल्या भांडणाबद्दल भाष्य केले. तुम्हाला काय वाटतं, या दोघांच्या भांडणामध्ये कोणाची चूक होती हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हीही माझ्याप्रमाणे बिग बॉसवर नाराज झाले का आर्याला घराबाहेर काढल्यामुळे, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.